मित्रांनो, राजकारण म्हणजे रणांगण. इथं वारसा हक्कानं खुर्ची मिळते, पण जनतेने जर साथ दिली नाही तर दुसऱ्याच दिवशी ती खुर्ची हिसकावून घेतली जाते. महाराष्ट्राच्या राजकारणात वारसदार म्हणून अनेक जण आले. काही चमकून गेले, काही कायमच्या अंधारात गेले. पण आदित्य उद्धव ठाकरे हे त्यातले वेगळेच खेळाडू आहे. बाळासाहेबांचं आक्रमक भाषण, उद्धव ठाकरेंची संघटना उभारण्याची पद्धत या दोन्हींपेक्षा अगदी वेगळे, अभ्यासू, शांत, तर्कशुद्ध आणि आधुनिक विचारांचा चेहरा म्हणजेच आदित्य ठाकरे. आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत आदित्य ठाकरेंबद्दलच्या त्या गोष्टी ज्या शिवसैनिकांना, महाराष्ट्राला आणि कदाचित तुम्हालाही फारशा माहीत नसतील. शिवसेनेची वाघ, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे त्यांच्या शेवटच्या दिवसात मुंबईतल्या लाखो शिवसैनिकांना उद्देशून म्हणाले होते, उद्धव आणि आदित्य माझ्याकडे नाहीत, ते आता तुमच्या हवाली करतो, त्यांना सांभाळा. या एका वाक्यानं ठरलं, आदित्य ठाकरे म्हणजे फक्त ठाकरे घराण्याचे वारस नाही, तर शिवसैनिकांचे भविष्यातील नेते आहेत. 2008 मध्ये उद्धव ठाकरेंनी एका खास बैठकीत म्हटलं होतं, माझा मुलगा लहान आहे, पण एक दिवस तो सेनेची धुरा सांभाळणार. तेव्हा अनेकांनी या विधानावर हसून घेतलं. घराणेशाहीचं पिल्लू म्हणून टीकाकारांनी तोंडसुख घेतलं. पण मित्रांनो, 2009च्या निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या शस्त्रक्रियेमुळे प्रचाराची धुरा आदित्य ठाकरेंनी घेतली आणि लोकांच्या डोळ्यात हा लहान मुलगा भरला. मित्रांनो, आदित्य ठाकरे हा किताबी किडा आहे असं म्हणायला हरकत नाही. सेंट झेवियर्स कॉलेज मुंबई इथून पदवी, केसी लॉ कॉलेज इथून कायद्याचं शिक्षण. पण त्यांचं मन केवळ राजकारणापुरतं मर्यादित नाही. ते कवितेत रमतात, फोटोग्राफी करतात, संगीत रचतात. त्यांचा माय थॉट्स इन ब्लॅक अँड व्हाईट हा कविता संग्रह इंग्रजीत आला, नंतर मराठी आणि हिंदीत. प्रितिश नंदी यांनी त्यांचं कौतुक करत लिहिलं होतं, हा मुलगा सभोवतालचं जग वेगळ्या दृष्टीने पाहतो. त्यांच्या कवितेत राजकारणही दिसतं, भावना पण दिसतात. त्यांचा उम्मीद अल्बम काय सांगू मित्रांनो. शंकर महादेवन, सुरेश वाडकर, सुनिधी चव्हाण, कैलाश खेर यांसारख्या दिग्गजांनी गाणी गायली. 8 गाणी स्वतः आदित्य ठाकरेंनी लिहिली. आदित्य यांचा पहिला धडाका होता सच लॉंग जर्नी पुस्तक जायण्याचा. त्या पुस्तकात मराठी माणसाचा अपमान झाल्याचं सांगून आदित्य ठाकरेंनी आंदोलन छेडलं. शिवसैनिक रस्त्यावर उतरले तेव्हा सगळ्यांना जाणवलं, हा फक्त हसरा शांत मुलगा नाही, याच्यात लढाऊपणा आहे. राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडले. त्यानंतर शिवसेनेला तरुणांची गरज होती, म्हणून 2010 मध्ये स्थापन झाली युवा सेना आणि तिचे प्रमुख झाले आदित्य उद्धव ठाकरे. मित्रांनो, एकेकाळी विद्यार्थी सेना नावाची शाखा होती. पण काय बदलला? सोशल मीडिया, आधुनिक विचार, तरुणांचे वेगळे विश्व हे समजून घेऊन युवा सेनेचं जाळं पसरलं. महाराष्ट्र, राजस्थान, बिहार, केरळ, जम्मू काश्मीर अशा राज्यात आदित्य ठाकरेंनी संघटना उभी केली. 1966 मध्ये शिवसेनेची स्थापना झाली. बाळासाहेब कधी निवडणूक लढले नाहीत, उद्धव ठाकरे नाहीत, पण 2019 मध्ये आदित्य ठाकरेंनी परंपरा मोडली. मुंबईतील वरळी मतदारसंघातून निवडणूक त्यांनी लढवली आणि मोठ्या मतांनी जिंकली. हा विजय फक्त मतांचा नव्हता मित्रांनो, हा विजय ठाकरेंच्या घराण्याच्या निवडणूक न लढवण्याच्या परंपरेवर मात करणारा होता. महाविकास आघाडीचं सरकार आलं आणि आदित्य ठाकरेंना पर्यटन, पर्यावरण, हवामान बदल, राजशिष्टाचारी खाती मिळाली. विद्यार्थ्यांसाठी मोफत पास योजना, मॉल्स, रेस्टॉरंट्स 24 तास खुलं ठेवण्याचा प्रस्ताव, मुंबईच्या नाईट लाईफला नवीन उभारी दिली. राणीच्या बागेत पेंग्विन आणण्याचा प्रयोग, किल्ल्यावर रोपवे प्रकल्प, महाराष्ट्रात एकेरी वापराच्या प्लॅस्टिकवर बंदी, कुपोषण, पाणी टंचाई, ठाण्याजवळील आदिवासी भागातील प्रश्न सरकारसमोर मांडले, नेट न्यूट्रलिटीसाठी ट्रायला पत्र लिहिली. मित्रांनो, हे सगळं पाहून विरोधक म्हणाले, हा मुलगा खूपच आधुनिक आहे, मुंबईला सिंगापूर बनवायचा विचार करतो. आदित्य ठाकरेंचं व्यक्तिमत्व बाळासाहेबांपेक्षा अगदी उलट आहे. बाळासाहेब म्हणजे आक्रमक, धाडसी, कडवट भाषण. आदित्य ठाकरे म्हणजे शांत, अभ्यासू, विनम्र, पण मुद्देसूद. त्यांच्या सभ्यतेमुळे काही शिवसैनिक म्हणतात, हे आपल्यासारखा रस्त्यावर लढणारा नाही, पण दुसरीकडे तरुण पिढी म्हणते, हा योद्धा आपल्या काळाशी जुळणारा नेता. क्रिकेटची प्रचंड अफाट आवड त्यांना आहे. ब्रिटिश राजघराण्याचा इतिहास वाचायला त्यांना आवडतो. छायाचित्रण, कविता हे आदित्य ठाकरेंचे छंद आहेत. एकदा त्यांचं नाव अभिनेत्री दिशा पटानीसोबत जोडलं गेलं, पण आदित्य ठाकरेंनी गप्प बसून त्या चर्चेचं इंधन संपवलं. 2022 मध्ये जेव्हा एकनाथ शिंदे 40 आमदार घेऊन गेले, शिवसेनेत फाटाफूट झाली, तेव्हा उद्धव ठाकरे पायउतार झाले. पण मित्रांनो, त्या दिवसांमध्ये जो सर्वाधिक आक्रमकपणे रस्त्यावर उतरले ते म्हणजे आदित्य ठाकरे. त्यांनी एक जिल्हा फिरला. खरा शिवसैनिक कोण, खरी शिवसेना कोणाची हा संदेश दिला. कार्यकर्त्यांना पुन्हा जोडण्याचं काम सुरू ठेवलं. विरोधक म्हणतात, हा तरुण खूपच जास्त मॉडर्न आहे, सामान्य शिवसैनिकांना भेटणार नाही. काही जण म्हणतात, शांतपणे बोलतो त्यामुळे नेत्यासारखा भासतो, पण बाळासाहेबांसारखं वाघासारखे डरकाई फोडणं यात नाही. पण मित्रांनो, काय बदललाय? आजच्या पिढीला ओरडणं नको आहे, त्यांना उपाय हवेत.
आणि आदित्य ठाकरे हे तसेच नेते आहेत. आज आदित्य ठाकरेंना अजून खूप मोठा पल्ला बाकी आहे, पण एक गोष्ट नक्की आहे, शिवसेनेच्या भविष्य या नावाने ते ओळखले जात आहेत. पक्ष फोडला गेला तरी ते मैदानात आहेत, विरोधक हसले तरी ते प्रयत्न करत आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे तरुणाई त्यांच्याकडे पाहते. मित्रांनो, कायच सांगेन, आदित्य ठाकरे शिवसेनेला पुन्हा ताकदवान करतील का? महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदापर्यंत ते पोहोचतील का? की विरोधक जे म्हणतात ते खरं ठरेल, फक्त वारसदार आहे. पण एक गोष्ट मात्र नक्की आहे, आदित्य ठाकरे म्हणजे फक्त ठाकरे घराण्याचा मुलगा नाही, तो अभ्यासू आहे, संवेदनशील आहे, आधुनिक आहे आणि आपल्या काळाशी जुळणारा नेता आहे. मित्रांनो, हे सगळं ऐकून तुम्हाला काय वाटतं? आदित्य ठाकरेंमध्ये महाराष्ट्राचं भविष्य दडलंय का? आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा, ही विनंती. धन्यवाद.